नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करते। व्हिडिओ 3-4 दिवसानंतर येतोय कारण माझं बॅलन्स संपलेलं होतं आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जे होते ते सगळे हॉटस्पॉटवर चालत होते, त्याच्यामुळे थोडंसं गडबड होती आणि व्हिडिओ त्याच्यामुळे थोडे लेट होत होते। पण बघा, आता मी प्रयत्न करेन की पुढचे 28 दिवस मी रोज एक व्हिडिओ घेऊन येणार। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आणखी एक विषय तो म्हणजे काय, शेळी पालनातला सगळ्यात अवघड काळ कोणता असतो तो मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला डिस्कस करू इच्छितो। कारण मग तुम्हाला उद्याच्याला यामध्ये काही अडचणी येऊ नये, किंवा मग जर तुम्हाला या अडचणी आल्या तर तुम्ही त्याला घाबरण्यापेक्षा तोंड द्यावी, या दृष्टिकोनाने मी हा व्हिडिओ बनवत आहे। त्याच्यानंतर अजून एक संकल्प केला आहे मी। तो संकल्प म्हणजे काय, तर दरवर्षी 100 झाडे लावण्याचा मी संकल्प केला आहे आणि त्यांना जगवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प मी आता करणार आहे। तर या वर्षीचे 100 झाडे जेव्हा लावेल मी त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ करून टाकण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून जशी ग्लोबल वॉर्मिंग वाढते, जसं की आता जंगलतोड होते, त्या हिशोबाने आपल्या पृथ्वीचा ऱ्हास होतोय आणि वाढतं टेम्परेचरने खूप सारा तणाव होतोय। तर त्या तणावापासून दूर राहण्यासाठी मी एक प्रयत्न करतोय की दरवर्षी कमीत कमी 100 झाडे मी लावण्याचा प्रयत्न करीन। त्याच्यामध्ये तुम्हीही मला मदत करू शकता। कमीत कमी सर्वांनी तुमच्या घरी एक का होईना झाड लावायचं। आपले 10,000 सबस्क्रायबर आहे, रोजचे 2-3 हजार लोक व्हिडिओ बघतात। तर 2-3 हजार लोकांनी जरी एक झाड लावलं तर माझे स्वतःचे 100 झाडं आणि तुमचे एक 2 झाडं जर तुम्ही लावले तर कमीत कमी आपल्या चॅनलच्या मार्फत आपण सगळे मिळून दरवर्षी 2-3 हजार झाडं वाढवू शकतो आणि कमीत कमी झाडे तोडण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो। तर चला मित्रांनो, या संकल्पाला आजपासून आपण सगळे मिळून सुरुवात करणार आहोत। तर तुमचा सपोर्ट भेटाव ही माझी मनापासून इच्छा आहे। तर नक्कीच कमेंट करून सांगत चला की मी झाड लावले म्हणून। मी दर व्हिडिओमध्ये हा मेसेज देणार आहे सगळ्यांनाच, कारण माझं ते मनापासून प्रयत्न आहे। चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सांगतो तुम्हाला शेळी पालनामध्ये सगळ्यात अवघड काळ कोणता असतो, काय प्रॉब्लेम येतात आणि का माणूस स्ट्रेसमध्ये जातो। तर चला मग, व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये शेळ्या बघा मित्रांनो कुठं चालल्या गेल्या, खतरनाक शेळ्या आहेत आपल्या। तर बघा, शेळी पालनामध्ये सगळ्यात अवघड काळ म्हणजे कोणता, तर जर तुम्ही फिरस्ती करत असाल तर तुम्ही ऐकलं असेल पानकाळ्यात चारा राहत नाही वगैरे, हा झाला अवघड काळ। पण याच्या व्यतिरिक्त कोणता सगळ्यात अवघड काळ हा शेळी पालनामध्ये असतो, तर तो म्हणजे ज्या वेळेला आपलं एखादं शेळी किंवा एखादं करडू बिमार असतो, तो काळ म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात अवघड हलाखीचा आणि बेकार काळ असतो बघा मित्रांनो। तर त्या काळामध्ये काय होतं, साधी शेळी भुळकांडायला बी लागली आपलं मन राहत नाही मित्रांनो। शेळी कधी क्लिअर होती असं म्हणजे माणसाच्या डोक्यात कायमस्वरूपी विचार चालूच असतो आणि माणूस शांत बसत नाही। त्यामुळे काय होतं, माणसाला त्या शेळीला क्लिअर करण्याऐवजी, तिला उपाय करण्याऐवजी माणूस ताण घेत बसतो। बघा, ही गोष्ट तुम्हाला या शेळी पालनातून शिकण्यासारखी आहे। कारण हे बघा, आता तुम्ही शेळीला गोळी दिली आहे, औषध पाणी केलंय, आता ती काम जे करणार ती सगळं काम ही गोळी औषधच करणार आहे। तुम्ही जास्त काही ताण घ्यायचा नाही, फक्त योग्य इलाज करायचा आहे जास्त ताण घेत बसण्यापेक्षा। काय असतं, समजा ही शेळी भुळकणते, मी ताण घेऊन काहीच उपयोग होणार नाही, कारण ताण घेतल्यानं काय ती शेळी क्लिअर होणार नाही। त्यामुळे तिला एक गोळी द्यायची आणि शांतपणे बसून राहायचं। कारण कसं असतं, ज्या वेळेला शेळी तुम्हाला सांगतो चारा खात नसेल तर माणसाला इतका ताण येतो ना की वेगळाच। कारण सुरुवातीच्या काळामध्ये मी तो ताण खूप अनुभवला आहे, पण मी कसं उजरलो त्या ताणातून, किंवा मग आता शेळी बिमार पडली तर मी कसं खुश राहतो किंवा त्याला एवढं टेन्शन घेत नाही। तर बघा, आता ही एक शेळी आहे पुढची आणि आणखी एक पाठ आहे, उन्हामुळे भुळकंडत होत्या, पण मला काय असा खास असा ताण आला नाही बघा। पहिले ना जर शेळी भुळकांडायला लागली, शेळी फुगली तर माणसाचं ना असं मन खालीवर होत असतं। पण आता माझं ते होत नाही। का होत नाही, तर मला ते कळून चुकलंय, जोपर्यंत तिला गोळी औषध होणार नाही, तिला सगळं काही होणार नाही, तोपर्यंत ती क्लिअर होणार नाही। त्यामुळे गोळी औषध करणं तिच्यावर खूप महत्त्वाचं आहे। आता शेळी गाभण असल्यानंतर कोणता इलाज केला पाहिजे, तर सिफ्लॉक्झिसिन जी गोळी असते ती सगळ्यात भारी माझ्या मते तरी असते। मी असं ऐकलंय डॉक्टरच्या याच्यातूनच की सल्फा गोळी कधी चालत नाही गाभण शेळीला, कधी म्हणजे चालत नाही असं ऐकले, पण देतात बरेचसे लोक।
तर मी सिफ्लॉक्झिसिन किंवा सिफ्लॉक्झिफिन अशी जी गोळी असते त्याच्यात सिफ्लॉक्झिसिलिन कंटेंट असतात ती गोळी यूज करत असतो. ती गोळी दिली त्याच्यानंतरही काही राहिली नाही, नंतर इंजेक्शन दिलं त्याच्यानंतरही राहिली नाही, पण शिळी काही क्लिअर होईना. खाती पिती एकदम ओके आहे, पण बुळकणती आहे, नुसता फोक मारती. पण मग आता काय केलं मी, तर आता डॉक्टरांना बोलवून घेतलं आहे. म्हणजे पहिले बी डॉक्टरांनी सलाईन लावून गेले होते, पण आता जे वरिष्ठ डॉक्टर आहेत, म्हणजे पहिले काय करतो आपण घरगुती इलाज करतो, एक गोळी देतो, नंतर डॉक्टरला बोलवतो. मग आपल्या जो माझा मित्र आहे त्याने इलाज केला, पण ती काही क्लिअर झाली नाही. तर आता चांगले म्हणजे जे सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आहे त्यांना बोलवलेलं आहे, जेणेकरून शेळी थोडी लेंडीवर येईल. कारण जास्त दिवस खराब झाली ना तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तसं काही नाही, खाती पिती ती एकदम. पण मग ते तेवढं प्रॉब्लेम आहे माझ्या मते. तिला ते येड्या बाबळीच्या शेंगा खाल्ल्यामुळं झालं आहे, गोड बाबूळ येडी बाबूळ जे म्हणतो आपण त्याला. बाकी चरता शेळ्या हा काळ खूप कठीण असतो मित्रांनो. शेळी जर क्लिअर होत नसेल ना तर माणसाचं मन ना फार असं तुटतं बघा, ऊपर नीचे ऊपर नीचे ऊपर नीचे. तर या टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्हाला हे थोडं इनप्रॅक्टिकल वाटत असेल, कारण तुम्ही म्हणशाल हो, पण जेव्हा करतो ना माणूस तेव्हा टेन्शन येतच. मग काय असतं, ज्या टायमाला एखादं काही झालं, तर आता मी कसं शिकलो बघा. मला घरच्यांनी सांगितलं की आम्ही खांडाचे खांड मरेल बाकरे फेकेले, त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही म्हणे. हुन काय होणार म्हणे, शेळीला काही दुखणं झालं तर मरणारच आहे म्हणे, शेवटी काय होणार, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यामुळं आपण टेन्शन घ्यायचं सोडून द्यायला. कारण एवढं तर कळलं का शेळी तर काही मरत नाही, आणि आपण टेन्शन घेऊ मरतो, रिकामं रक्त जाळून घेतो आपलं. त्याच्यामुळं हा काळ खूप कठीण असतो, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. शेळी पालनामध्ये हा काळ लई स्ट्रेसफुल असतो, कारण कधी कधी तुम्हाला महिनाभर इलाज चालू असते तानामध्ये. याकडे तुम्ही लक्ष असू द्या. ही गोष्टच्या पालना अनुभवामध्ये 100%. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ राहिला कमेंट करून सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे तुम्ही, कारण भरपूर टॉपिक ठेवले त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे आहेत. शाळाचे काम पडलं तर शेतीचे पण सुरू होणार. आमच्याकडे चांगला पाऊस झाला तर बरेचशी कामं आहेत जे चालू होतील. आता हवा चालू आहे तर ही गोष्ट आहे, व्हिडिओ बनवावे लागतात, तर बऱ्याचशा गोष्टी आहे. मी एक निर्णय घेतला होता की व्हॉट्सअप ग्रुप, आपले जे पेड व्हॉट्सअप ग्रुप होते ते बंद करायचे. बघू आता काय होतं काय नाही. बंद काय करायचे तर म्हणावं तसा रिस्पॉन्स येत नव्हता लोकांकडून. पुन्हा म्हणलं जाऊ द्या, 500 लोक आहेत, 500मधून 50 लोक तर रिप्लाय करतातच गरज पडल्यावर. तर मग त्या हिशोबानं म्हटलं राहू द्या, जे होईल ते होईल. बंद नाही करायचं, पण समजा चालू ठेवायचं आपलं काही ना काही. खुद ज्याला गरज असली तो येतोच. बाकी बघूया, व्हिडिओ आपले चालू ठेवा. जवळपास 300-400 व्हॉट्सअप ग्रुप होते माझ्याकडे शेळी पालनाचे, मी सगळे डिलीट करून टाकले. फक्त आता 3-4 ग्रुप माझे ठेवलेले आहेत आणि त्यांच्यावरच मी ॲक्टिव्ह आहे. बाकीचे सगळे ग्रुप डिलीट केले, कारण जवळपास 15 GB डाटा माझा नुसता व्हॉट्सअपचाच झाला होता. डिलीट करून सुद्धा तेवढा डाटा भरतच होता. रोजच्या रोज जवळपास कितीतरी 1000 कमेंट येत होत्या, कितीतरी 1000 मेसेजेस, तेवढे पाहणं शक्य होत नव्हते. आपल्या ग्रुपकडे लक्ष कमी दिलं जात होतं. तर मी आता ते ग्रुप वगैरे सगळे डिलीट करून टाकलेले आहेत. आता फक्त यूट्यूब व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांना ते आपले 2-3 पेड व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत, ज्याच्यातून आपण लोकांकडून पैसे घेतले होते आणि ग्रुप खोलले होते, तेवढेच फक्त चालू ठेवणार आपण. बाकी म्हणजे हे बघा, हे जे बोलतोय हे याच्यासाठी नाही की तुम्ही मला विचारशाल की बाबा मला ॲड कर वगैरे. ॲड करणं आपण बंद केलेलं आहे आणि फोन उचलणं सुद्धा जवळपास बंदच केलेलं आहे. पण मग जे होते चालू त्या लोकांसाठी हा मेसेज होता. बाकी बघूया काय होतंय काय नाही ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका चांगल्या टॉपिकसाठी, कारण पुढचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे. आणि या व्हिडिओमध्येही मी माहिती देण्याचा प्रयत्न केला की गाभण शेळीला जर बुळकांडी लागली तर सिफ्लॉक्झिसिन ही अर्धी गोळी शेळीला द्यायची आहे. शेळी क्लिअर होते रात्रीतून. नाहीच झाली तर मग त्याच्या पुढच्या स्टेप असतात, पण मग शक्यतो होऊन जाते. बाकी बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल. जय हिंद, जय भारत. आणि 100 झाडं मी तर लावणार आहे. तुम्हीही प्रयत्न करा की कमीत कमी 1 झाड तुम्ही सगळ्यांनी लावायचं आहे, जेणेकरून थोडाफार हातभार आपल्या या चांगल्या कामासाठी लागेल. बाय बाय, लव यू ऑल. इकडे शेळ्या चरताय बघा.